डाळ मखनी बनवण्यासाठी आम्ही घेतलेलं आहे काळी उडद डाळ होलवाली अख्खी आणि थोडासा राजमा घेतला आहे आणि थोडी चना डाळ. आता ही आम्ही रात्रभर भिजत ठेवलेली 11 तास झाले त्याला भिजून. आता आम्ही याला शिजून घेणार आहोत कुकरमध्ये. त्याच्यामध्ये टाकले लसूण, थोडंसं तेल आणि आता टाकत आहोत काश्मीरी लाल मिर्च पावडर. आता याला मिक्स करून थोडा मिक्स करून झालेली आहे. आता याला आपण उकळून घेणार आहोत, 4 सिटी काढून घेणार आहोत आपण. त्यासोबत आम्ही जिरा राईस सुद्धा बनवतोय दाल मखनीसोबत. आता बघू शकता आपली डाळ एकदम चांगल्या प्रकारे शिजलेली आहे मस्त. आता याला आपण थोडं मॅश करून घेणार आहोत, जे आपलं पावभाजीचं मॅशर असतं त्याने. आता याचं थोडंसं मॅश करून घेणार आहोत. आता बघू शकता मस्तपैकी मॅश झालेलं आहे. जे आपण लसूण आणि जे राजमा टाकले ते थोडंपैकी मॅश व्हायला पाहिजे, त्यासाठी हे थोडं मॅश करून घेतलं. आता आपण त्याचं ग्रेव्ही डाळ बनवायला घेऊया. तर आता आपण पॅनमध्ये बटर टाकून घेतो कढईमध्ये. हे लक्षात ठेवा की गॅस जास्त गरम नाही पाहिजे. त्यासोबत तेल पण टाकत आहोत जेणेकरून आपलं बटर जळू नये. आता यात टाकणार आहोत आपण अद्रक लसूण पेस्ट 2 चमचे. ती चांगली शिजून घेणार आहोत आपण पेस्ट आपली. थोड्या वेळात तुम्हाला पेस्ट घालून घ्यायची आहे जेणेकरून त्याचा कच्चेपणा निघून जाईल. त्याच्यानंतर आपण टाकणार आहोत थोड्या हिरव्या मिरच्या. आता ही मिरची टाकली आहे आपण याच्यात. तर थोडेसे कोथिंबीरचे दांडे टाकणार आहोत. आणि काश्मीरी लाल मिर्च 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च टाकली आहे. ते ॲक्च्युली आपल्या डाळीला कलर येण्यासाठी आपण टाकले. आता यात टाकणार आहोत आपण टमॅटो प्युरे. हे टोटल 5 टमॅटो घेतले, त्याची प्युरे करून घेतली सालीसकट. आता ह्याला शिजून घ्यायचं आहे जोपर्यंत तेल आणि बटर सेपरेट होत नाही तोपर्यंत चांगल्या प्रकारे शिजून घ्यायचं. बघू शकता आता तेल आणि बटर कसं सेपरेट झालं आहे. तर आता याच्यात आपण टाकत आहोत आपली उकडवलेली डाळ. चांगल्या प्रकारे मिक्स करून घेणार आहोत. तुम्ही बघू शकता किती चांगला कलर आलाय. तुम्ही बघू शकता डाळ किती घट्ट आहे. तर आता आपण थोडी पातळ करून घेणार आहोत. थोडी डाळ पातळ करून घ्यायची आपल्याला आणि याला आपल्याला उकळून घ्यायची आहे, उकळ आणून घ्यायची आहे डाळीला. तुम्ही बघू शकता अशा प्रकारे तुम्हाला डाळ पातळ करून घ्यायची आहे आणि उकळ याला द्यायचं आहे डाळीला. तर तुम्ही बघू शकता याच्यावर कसा मस्त चांगल्या प्रकारे उकळ आला आहे. तर आपण गॅस कमी करून घेणार आहोत. त्याच्यावर टाकणार आहोत आता थोडा गरम मसाला, थोडंसं बटर, आता थोडीशी कसुरी मेथी. त्यावर आपण टाकणार आहोत फ्रेश क्रीम. हे सगळं आता मिक्स करून घेणार आहोत. आता यामध्ये थोडं मीठ टाकणार आहोत चवीनुसार. तरी आपली दाल मखनी ऑलमोस्ट रेडी झालेली आहे. आता याला आम्ही जिरा राईस सोबत सर्व करू. दाल मखनी आणि जिरा राईस रेडी झालं आहे. जसं तुम्हाला सांगितलेलं दाल मखनी जिरा राईस सोबत सर्व केली. तुम्ही बघू शकता. प्लीज आम्हाला सांगा तुम्ही बनवली आहे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि आम्हाला सांगा.
कशी बनली आहे ती तुम्ही पण ट्राय करून